लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज बघा। आज दिनांक 29 नोव्हेंबर 2100 रुपये सुरू झाले। आज 12 वाजल्यापासून या काही जिल्ह्यामध्ये पैसे पडण्याला सुरुवात झाली। आता नेमके यासाठी बँक कुठल्या लागतात आणि बँकेला नेमकं आदेश असे आलेले आहेत की तुम्हाला तात्काळ आजच्या आज पैसे खात्यावर टाकायचे आहेत, कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होणार आहेत। या खुशीवरून हे दिल्लीमधून डायरेक्ट ऑर्डर आलेली आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यावरती दुपारी 12 वाजल्यापासून याचं वाटप सुरू होणार आहे अशी माहिती आलेली आहे। पण बघा, तुम्हाला मी सांगणार आहे नेमकी माहिती काय आहे। तुम्ही माहिती पुढे बघू शकतात। अशा कुठले बँक आहेत, मग तुम्हाला दोन कामं कुठले करायचे आहेत आणि तुम्हाला पैसे हे 2100 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत। बघा, निवडणुकापूर्वी घोषणा केली होती, त्यातून महिलांना 1500 वरनं 2100 वरनं घेऊन जाऊ, म्हणजे 600 रुपये वाढवू अशी घोषणा होती। त्या गोष्टीचं नेमकं झालं काय, नेमका आदेश काय आलाय, तुम्हाला ते पुढे कळून जाईल। सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील, कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे। आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील। जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीने आम्ही घोषित केलेलं आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही 1500चे 2100 करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं 1500 देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार। त्यामुळे आम्ही जवळपास 5 महिन्याचे 7500 माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले। तशाच पद्धतीनं आता 2100 तर आहेच, पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत। बहुत अच्छी जीत आपको मिली है, पार्टी को मिली है, लेकिन जिम्मेदारी भी उतनी बड़ी कि 1500 कहा था, अब जिम्मेदारी 2100 देने की है लाडली बहनों को। क्या वो सारे आर्थिक गणित से देखा जाए या फाइनेंशियल डिसिप्लिन वो पॉसिबल हो पाएगा? जी बिल्कुल, जब इतनी बड़ी सफलता जो है वो महायुति को मिली है तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है। आज मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सर है, उप मुख्यमंत्री फडणवीस सर है और अजीत दादा है, हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष है वो है। तो हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुँचे और जिस मुद्दों पे हमने ये चुनाव लड़ा है वो डेवलपमेंट का मुद्दा था। तो आज डेवलपमेंट के मुद्दे पे जब हम ये चुनाव लड़ रहे हैं, हमारी जो स्कीम्स है वो हम लोगों तक पहुंचा रहे हैं, तो हमारी ये जिम्मेदारी बनती है कि ज़्यादा से ज़्यादा जो हमारा राज्य है वो डेवलपमेंट के इसमें ही क्षेत्र में ही ज़्यादा से ज़्यादा जाना चाहिए और हमारे यहाँ पे और ज़्यादा इंडस्ट्रियल सर्किट बनना चाहिए और ये योजनाएं हैं जो अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक पहुंचानी है और इसी सब चीज़ों पे हम ज़्यादा कॉन्सन्ट्रेट करेंगे। दादा म्हणतात पत्रकार महोदय, तुम्ही माझी सगळी भाषणं बघा, मी कुठलाही म्हटलेलं नाही एक विषय करणार आहे, 1500 रुपये दिले जातील असं पद्धतीचं म्हणतात। आर्थिक परिस्थिती, आर्थिक स्थिती आता महाराष्ट्राची सांभाळायची। सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठेतरी केल्या जातील, कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे। आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील। डिसेंबर महिन्यापासून 1500 रुपये येतील अशा घोषणा आणि अशा बातम्या ह्या आल्या होत्या, पण काही कारणास्तव बघा, कुठलाही नियम असतो, शासकीय नियम असतो, एखादी तुम्हाला रक्कम तर वाढवायची म्हटलं तर त्याला अर्थविभागामध्ये तरतूद करावी लागते आणि तसे विधेयक सुद्धा मंजूर करावं लागतं। आता तुमची ही 1500ची 2100 रक्कम पूर्ण करण्यासाठी हे शासनाला अतिरिक्त हिवाळी अधिवेशन बोलवून या अधिवेशनाच्या माध्यमातून एक ठराव पास करून त्यामध्ये 600 रुपये वाढीची जे तरतूद त्यांना करावी लागते। ज्यावेळेस ती तरतूद पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होतील। पण आता तुर्तास नोव्हेंबरचा जो हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे
डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यावरती हा 1500 रुपये जमा होईल. आणि डिसेंबर नंतर ज्यावेळेस हे विधेयक पारित होईल, हे विधेयक मान्य होईल, त्यावेळेस तुमची 600 रुपये जास्तीचे म्हणजे टोटल 2100 रुपये तुमच्या खात्यावरती हे ज्यावेळेस विधेयकाची अंमलबजावणी होईल त्यावेळेस शासन निर्णय निघेल त्यावेळेस तुमच्या खात्यावरती नियमित 2100 रुपये हे येणार आहेत. पण आता हे 2100 मिळवण्यासाठी तुम्हाला हा 6वा हप्ता पाहिजे असेल तर यामध्ये शासनानं अनेक असे नियम आणलेले आहेत आणि तुमची पडताळणी होईल, तुमची स्क्रुटनी परत होईल आणि ज्या खऱ्याच काही महिला पात्र आहेत त्या पात्र महिलांच्या खात्यावरती हे पैसे हे येणार आहेत. आता त्या महिला पात्र कुठल्या बघा, ज्यावेळेस तुमचं फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही एक पत्र लिहून दिलात, हमीपत्र. त्यामुळे तुम्ही सांगितलात की आमच्या घरामध्ये कोणी आयकर भरत नाही, घरामध्ये कोणी नोकरदार नाही आणि आम्ही कुठल्या योजनेचा फायदा घेत नाही दुसऱ्या. ह्या 2-3 गोष्टी आहेत. आणि त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंबात तर 4 चाकी वाहन असेल तरीही या योजनेचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो ते म्हणजे बघा, 2 तुम्हाला कुठल्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील, मग तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. पहिली गोष्ट, तुमच्या बँका कुठल्या आहेत, तुमच्या तर राष्ट्रीयकृत बँका असतील तुम्हाला पैसे येतीलच, तुमची पोस्टातील बँक असेल तुम्हाला पैसे येतीलच. पण या ठिकाणी तुमची बँक ही राष्ट्रीयकृत नसेल, तुमची कुठली लोकल बँक असेल तर या बँकच्या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि पुढली महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे तुम्ही जर त्यावेळेस पात्रतेमध्ये नसाल, तुम्ही फॉर्म भरला असाल पण त्यावेळेस वेळेअभावी निवडणूक समोर असल्यामुळं तुम्हाला हे पैसे आलेले आहेत. पण आता त्याची पूर्ण पडताळणी होऊन यामधील 50% महिला गळणार आहेत असं पण बोललं जातं आणि फक्त 22 ते 23% महिला या ठिकाणून बाद होणार आहेत. आणि बाकीच्या ज्या ओरिजिनल पात्र महिला आहेत त्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे हे कंटिन्यू येत राहतील. आणि ज्यावेळेस आता फॉर्म चालू होते त्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरून घ्या ज्या महिलांचे फॉर्म अपात्र केलेले आहेत ते पात्र असताना सुद्धा. आता विषय उरला ते म्हणजे 2100 रुपयांचा. 2100 ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन होऊन त्यामध्ये हे विधेयक पारित होईल त्यानंतर तुमच्या खात्यावरती 2100 रुपये येणार आहेत, त्यापूर्वी नाही. तो डिसेंबरचा हप्ता हा 1500 रुपये येईल ज्यावेळेस या नवीन मंत्रिमंडळाची शपथ होईल आणि त्यानंतर शपथ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तुमच्या खात्यावरती हे 1500 रुपये यायला सुरुवात होईल. ही आजची आपली महत्त्वाची अशी माहिती होती. तुम्हाला नक्कीच आवडलेली असणारच आहे. तो एक लाईक करा शेवटला आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.